डेन्सिटी जे आणि ड्रिफ्ट व्हेलॉसिटी व्हीडी याच्यामधलं रिलेशन आपण याच्यामध्ये दाखवले. करंट डेन्सिटी जे आणि ड्रिफ्ट व्हेलॉसिटी व्हीडी याच्यामधलं रिलेशन जे इक्वल टू एन व्हीडी इंटू ई असं दाखवलंय. याच्यामध्ये पहा एन ला आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम असं म्हणतो. व्हीडी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आहे. ई हा आपण या केस मध्ये इलेक्ट्रॉनिक चार्ज घेतला तर जे इज इक्वल टू एन इंटू व्हीडी इंटू ई हे रिलेशन या केस मध्ये आपण याच्यामध्ये दाखवता येऊ शकतो. तर करंट डेन्सिटी जे इज इक्वल टू एन इंटू व्हीडी इंटू ई असं रिलेशन याच्यामध्ये आपण दाखवलं. जे इज इक्वल टू एन इंटू व्हीडी इंटू ई असं रिलेशन आपण याच्यामध्ये दाखवलंय. तर हा भाग आपण याच्यात पाहिल्याच्या नंतर याच्यामध्ये पुढचा एक रिलेशन आपण याच्यामध्ये दाखवायचं. पहा जे इज इक्वल टू याला जसं घेऊ शकतो एन व्हीडी म्हणजे आता आपण एक रिलेशन प्रूव्ह केले ई डिवायडेड बाय एम इंटू 2 इंटू ई ही व्हीडीची व्हॅल्यू मी ठेवली. याच्यामध्ये जे इज इक्वल टू याला जसं घेता येईल एन ई स्क्वेअर 2 डिवायडेड बाय एम इंटू ई असं घेता येईल. जे इज इक्वल टू सिग्मा इंटू ई असं रिलेशन आपण पाहिलेले आहे. दोन कंपेअर करा तर सिग्माची व्हॅल्यू आपण एन ई स्क्वेअर 2 डिवायडेड बाय एम या रिलेशन असं दाखवू शकतो. या सिग्माला आपण कंडक्टिव्हिटी असं म्हणतो. तर याच्यामध्ये रेझिस्टिव्हिटी जर घ्यायचं असेल तर रो इज इक्वल टू 1 बाय सिग्मा दॅट इज एम डिवायडेड बाय एन ई स्क्वेअर 2 असं रिलेशन घेतात. रो इज इक्वल टू 1 बाय सिग्मा इज इक्वल टू एम डिवायडेड बाय एन ई स्क्वेअर 2 असं रिलेशन आपण घेता येईल. याच्यामध्ये काय काय पाहिलं आपण शॉर्ट मध्ये पहा. रिलेशन बिटवीन करंट डेन्सिटी अँड ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आपण पाहत असताना हे रिलेशन तर मी दाखवलंय. त्याचबरोबर सिग्मा आणि रो याच्या व्हॅल्यू सुद्धा आपण याच्यामध्ये रिलॅक्सेशन टाइमच्या फॉर्म मध्ये इथं काढलेले आहे. याच्यामध्ये पहा हा एक कंडक्टर आहे. या कंडक्टरची लेंथ एल आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए. याच्या आतमध्ये खूप जास्त संख्येने फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. टोटल इलेक्ट्रॉनची संख्या आपण कॅपिटल एन मशीन घेतली इनसाइड द कंडक्टर. त्याच्यात बॅटरी जोडल्यामुळं किंवा सेल जोडल्यामुळं हा इतका करंट सेटअप होतो. एन टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन स्मॉल एन म्हणजे युनिट व्हॉल्यूम मध्ये असणारे इलेक्ट्रॉनची संख्या. कसं काढायचं टोटल इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम एन डिवायडेड बाय ए इंटू एल. याच्यावरून मी कॅपिटल एन काढलं. एका इलेक्ट्रॉनवरला चार्ज ई आहे तर एन इलेक्ट्रॉनवरला नेट चार्ज क्यू इक्वल टू एन इंटू ई एन ए एल ई असं घेतलं. मी याला टी ने डिवाइड केलं कारण फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज करंट. टी ने डिवाइड करा. इथं डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज व्हेलॉसिटी. याला आपण ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असं म्हणू शकतो. आय इक्वल टू एन ए व्हीडी इंटू ई असं रिलेशन घेता येईल की ए ने याला डिवाइड करा. आय बाय ए इज जे इक्वल टू एन व्हीडी इंटू ई हे रिलेशन आपल्याला मिळतं. इथं मी जर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी व्हीडी ची व्हॅल्यू ठेवून दिली तर जे ची व्हॅल्यू आपल्याला या फॉर्म मध्ये मिळते. पण जे इक्वल टू सिग्मा इंटू ई हे रिलेशन ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. ते दोन कंपेअर करा. त्याच्यात सिग्मा बरोबर रिलेशन मिळतं. त्याचबरोबर याच्यामध्ये रो इज इक्वल टू 1 बाय सिग्मा दॅट इज एम डिवायडेड बाय एन ई स्क्वेअर 2 असं रिलेशन सुद्धा या केस मध्ये आपल्याला मिळू शकतं. तर हे झालं रिलेशन बिटवीन करंट डेन्सिटी अँड ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण सिग्मा आणि रो ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ रिलॅक्सेशन टाइम आपण काढलेलं आहे. तर याच्यामध्ये पहा हे वेगळे रिलेशन्स आपण याच्यामध्ये काढल्याच्या नंतर याच्यामध्ये एक दोन टर्म आपण याच्यामध्ये आणखी छोटे छोटे समजून घ्यायच्या ज्याला आपण रिलॅक्सेशन टाइम असं म्हणतो. रिलॅक्सेशन टाइम आणि मोबिलिटी. रिलॅक्सेशन टाइम आणि मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन ह्या दोन छोट्या छोट्या टर्म्स आपण डिस्कस करायच्या आहेत. तर याच्यामध्ये पहा रिलॅक्सेशन टाइम याच्यामध्ये रिलॅक्सेशन टाइम म्हणजे काय सुरुवातीला आपण डिस्कस करू. आता समजा एक कंडक्टर जर मी याच्यामध्ये असं गृहीत धरला
आता आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलेलं आहे की या कंडक्टरला मी ही सेल किंवा एक सोर्स ऑफ ईएमएफ जोडल्याच्या नंतर त्याच्या आतमध्ये असणारे इलेक्ट्रॉन हे ऍक्च्युअली ड्रिफ्ट व्हायला सुरुवात होतात अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फील्ड. फील्डच्या अपोजिट डायरेक्शननं ते मूव्ह व्हायला सुरुवात होतात. हे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. फ्री इलेक्ट्रॉन जे ड्रिफ्ट होतात बिकॉज ऑफ द अप्लिकेशन ऑफ फील्ड. हे ड्रिफ्ट होणारे इलेक्ट्रॉन इथंच व्हायब्रेट होणारे जे पॉझिटिव्ह आयॉन्स आहेत त्या पॉझिटिव्ह आयॉन सोबत हा ड्रिफ्ट होणारा इलेक्ट्रॉन त्याच्यासोबत कोलाइड होतो. इथं हा कोलाइड झाला. फक्त एकच इलेक्ट्रॉनची केस आपण याच्यामध्ये कन्सिडर करू. खूप जास्त संख्येने इथं बिलियन्स ऑफ इलेक्ट्रॉन किंवा ट्रिलियन्स ऑफ इलेक्ट्रॉन या कंडक्टरमध्ये असू शकतात. आपण एक सिंगल इलेक्ट्रॉन ऍज अ स्पेसिमन म्हणून आपण जर गृहीत धरला तर हा इलेक्ट्रॉन समजा इथं व्हायब्रेट होणाऱ्या एका पॉझिटिव्ह आयॉन सोबत तो कोलाइड झाला. कोलाइड झाल्याबरोबर त्याची ड्रिफ्ट व्हेलॉसिटी काय होते तो 0 होतो. त्याच्यानंतर हा व्हायब्रेट होणारा ऍटम किंवा आयॉन याच्या समोर निघून जातो, वर गेला. या ऍप्लिकेशन ऑफ फील्ड मुळे परत त्याला तो व्हेलॉसिटी अक्वायर करतो आणि परत तो पुढे प्रोपोगेट व्हायला सुरुवात होतो. आणि परत हा इलेक्ट्रॉन दुसऱ्या एका व्हायब्रेटिंग ऍटम सोबत परत एकदा कोलाइड होतो. म्हणजे एकच इलेक्ट्रॉन या ऍटम सोबत कोलाइड झाला आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर दुसऱ्या एका ऍटम सोबत तो कोलाइड झाला. या दोन सक्सेसिव्ह कोलिजन मध्ये असणारा जो टाइम इंटरवल आहे त्याला आपण रिलॅक्सेशन टाइम असं म्हणतो. त्याचं नाव फार मोठं आहे, 10 to the रिलॅक्सेशन टाइम. पण हा टाइम इंटरवल खूप छोटा असतो. याची ऑर्डर जर आपण पाहिली तर 10 to the power of -14 सेकंद, 10 to the power of -14 सेकंद हा टाइम इंटरवल असतो. म्हणजेच एका सेकंदाचे आपण इक्वल 10 to the power 14 पार्ट करायचे. त्यातला 1 पार्ट म्हणजे रिलॅक्सेशन टाइम असतो. रिलॅक्सेशन टाइम हा रिलॅक्सेशन टाइमची ऑर्डर आहे 10 to the power of -14 सेकंद. म्हणजे हा इलेक्ट्रॉन आला, या ऍटम सोबत कोलाइड झाला. कोलाइड झाल्याच्या नंतर त्याची स्पीड 0 होते. अप्लाय केलेल्या फील्डमुळे परत तो त्याचं प्रोपोगेशन किंवा मोशन सुरुवात होते. परत तो व्हीडी इतकी व्हेलॉसिटी अक्वायर करतो आणि दुसऱ्या एका ऍटम सोबत तो परत कोलाइड होतो. म्हणजे ड्रिफ्ट होणारा जो इलेक्ट्रॉन असेल याच्या दोन सक्सेसिव्ह कोलिजन मध्ये असणाऱ्या टाइम इंटरवलला आपण रिलॅक्सेशन टाइम असं म्हणतो आणि तो 10 to the power of -14 सेकंद या ऑर्डर मध्ये असतो. 10 to the power of -14 सेकंद या ऑर्डर मध्ये असतो. त्याला आपण रिलॅक्सेशन टाइम असं आपण. म्हणजे हा जो टाइम इंटरवल एवढा शॉर्ट असतो की ऑलमोस्ट कंटिन्युअसली हा कोलाइड होत राहतो. ऑलमोस्ट कंटिन्युअसली हा कोलाइड होत राहतो. आणि म्हणून या कंडक्टरला काही ना काहीतरी याच्यामध्ये एक प्रकारचं या मोशनला अपोजिशन होतं. त्या मोशनला होणाऱ्या अपोजिशनलाच आपण काय म्हणतो तर रेजिस्टन्स असं म्हणतो. ऍक्च्युअली कुठलाही कंडक्टर जर घेतला पुढे आपल्याला ओहम्स लॉ याच्यामध्ये डिस्कस करायचा आहे. तो ओहम्स लॉ मध्ये आपण 3 टर्म घेतो. एक म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, दुसरा म्हणजे करंट आणि तिसरी टर्म असते रेजिस्टन्स. प्रत्येक कंडक्टरला काही ना काही तर रेजिस्टन्स असते. प्रत्येक कंडक्टरला काही ना काही तर रेजिस्टन्स असते. रेजिस्टन्स म्हणजे काय तर फ्लो होणारा जो करंट आहे त्या करंटला येणारा ऑब्स्टॅकल त्याला आपण रेजिस्टन्स असं म्हणतो. ते ऑब्स्टॅकल कुठून येतं तर प्रोपोगेट होणारा इलेक्ट्रॉन किंवा हा ट्रॅव्हल होणारा इलेक्ट्रॉन आहे कंडक्टरच्या एका एंड पासून दुसऱ्या एंड कडे. तर त्याला पाथ मध्ये हे व्हायब्रेट होणारे जे आयटम्स आहेत त्याच्या कोलिजनमुळे एक प्रकारचा ऑब्स्टॅकल निर्माण होतो. आणि हे ऑब्स्टॅकल म्हणजे दुसरं काही नसून तर ते रेजिस्टन्स असतं. ते ऑब्स्टॅकल म्हणजे एक प्रकारचं रेजिस्टन्स असतं. ऑब्स्टॅकल जेवढं जास्त असेल तेवढं रेजिस्टन्स जास्तीत जास्त. तर याच्यामध्ये इन जनरल आपण पाहतो की एखाद्या कंडक्टरला जर आपण हीट एनर्जी दिली तर त्याचं रेजिस्टन्स आपण वाढतं असं सांगतो. त्याचा अर्थ काय होतो की आपण जर टेम्परेचर या कंडक्टरला दिलं त्याचं टेम्परेचर वाढत वाढत गेलं
तो कोलिजनचा रेट याच्यामध्ये वाढतो, कोलिजनची फ्रिक्वेन्सी वाढते, कोलिजनची फ्रिक्वेन्सी वाढते म्हणजे रिलॅक्सेशन टाइम याच्यामध्ये काय होतो तर तो कमी होतो. रिलॅक्सेशन टाइम हा टेम्परेचरला कसा असतो तर इनवर्स प्रोपोर्शन मध्ये असतो. रिलॅक्सेशन टाइम हा टेम्परेचरला कसा असतो तर तो इनवर्स प्रोपोर्शन मध्ये असतो. तर हे झालं रिलॅक्सेशन टाइमच्या बाबतीत. याच्यानंतर आपण दुसरी एक टर्म आपण याच्यामध्ये पाहणार आहे, त्याला आपण मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन असं. मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन, मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन. तर याच्यामध्ये पहा मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन. मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन म्यू या नोटेशन आपण दाखवतो. तो म्यू इज इक्वल टू व्हीडी डिवाइडेड बाय ई असं लिहितो. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी पर युनिट अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड is termed as mobility of electron. त्याच्यामध्ये कंडक्टरची ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, कंडक्टर मध्ये फ्लो होणारे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याची ड्रिफ्ट व्हेलॉसिटी पर युनिट अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड, याला आपण मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हणतो. याचा अर्थ असा की कमी स्ट्रेंथची फील्ड अप्लाय करून सुद्धा जर ड्रिफ्टिंग जास्त होत असेल तर मोबिलिटी इज मोर असं आपण, मोबिलिटी इज मोर असं आपण म्हणतो. मोबिलिटी जास्त आहे याचा अर्थ ड्रिफ्ट व्हेलॉसिटी जास्त असते, आणि ड्रिफ्ट व्हेलॉसिटी जास्त असेल तर त्या ठिकाणी रेजिस्टन्स कंडक्टरचं कमी असतं. म्हणजे कंडक्टर गुड कंडक्टर आहे असं आपण कधी म्हणू शकतो जर त्या कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉनची मोबिलिटी ही जर जास्त असेल तर त्या केसमध्ये दॅट कंडक्टर इज साइड टू बी गुड कंडक्टर. त्या कंडक्टरला आपण गुड कंडक्टर असं आपण म्हणू शकतो. तर आतापर्यंत वेगवेगळे रिलेशन्स याच्यामध्ये आपण डिस्कस केलेले आहे. त्या रिलेशनवर आधारित काही एक्झाम्पल्स आपण याच्यामध्ये डिस्कस करायचे आहेत. तर ते एक्झाम्पल्स आपण याच्यामध्ये पाहत असताना याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपण याच्यामध्ये डिस्कस करू. समजा याच्यामध्ये पहा एक कंडक्टर आहे. तर कंडक्टर कॉपर पासून तयार झालेला कंडक्टर आहे. एक्झाम्पल आपण याच्यामध्ये पाहू. या कंडक्टरचं क्रॉस सेक्शन आहे 1 मिलीमीटर स्क्वेअर. याच्यातून फ्लो होणारा करंट आहे 1.34 एम्पियर. हा कंडक्टर कॉपरचा आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये पहा assuming each copper atom contribute 1 free electron असं म्हटलंय. प्रत्येक कॉपर मधून फक्त 1 इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्यूट करतो, 1 इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्यूट करतो. कॅल्क्युलेट द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, ड्रिफ्ट स्पीड आपल्याला याच्यामध्ये काढायचं आहे. डेन्सिटी ऑफ कॉपर, डेन्सिटी ऑफ कॉपर आपल्याला दिलेली आहे 8990 किलोग्राम पर मीटर क्यूब अशी दिलेली आहे. atomic mass of copper आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे. atomic mass of copper is 63.5 असं दिलेलं आहे. atomic mass नंबर त्याला आपण MA असं लिहू. इन जनरल ए या नोटेशन लिहितात पण ए इथं आपण क्रॉस सेक्शन साठी घेतलेला आहे. MA atomic मास नंबर कॉपरचा 63.5. त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे आणि काय काढायचं आहे फार थोडंसं समजून घ्या. एक कॉपरचा कंडक्टर आहे किंवा कॉपर वायर आहे ज्याच्यामध्ये क्रॉस सेक्शन आपल्याला कॉपरचं वायरचं दिलेलं आहे 1 मिलीमीटर स्क्वेअर. त्यातून फ्लो होणारा करंट आहे 1.3 एम्पियर. कॉपरची डेन्सिटी आहे 8990 किलोग्राम पर मीटर क्यूब. त्याचा मास नंबर आपल्याला दिलेला आहे 63.5. तर आपल्याला ड्रिफ्ट स्पीड याच्यामध्ये काढायचं. ड्रिफ्ट स्पीड आपल्याला काढायचं आहे. तर ड्रिफ्ट स्पीड काढत असताना एक रिलेशन आपल्याला माहिती आहे J इज इक्वल टू n VD इंटू ई रिलेशन घेतो. आता VD इज इक्वल टू J डिवाइडेड बाय n इंटू ई. J म्हणजे I डिवाइडेड बाय A n E असं रिलेशन आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. तर याच्यामध्ये पहा करंट आपल्याला याच्यात माहिती आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन माहिती आहे. याच्यामध्ये
यांना आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम असं म्हणतो. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. आता या केस मध्ये कॉपरची डेन्सिटी आणि कॉपरचा मास नंबर दिलेला आपल्याला ही टर्म माहिती नाही, स्मॉल एन ही टर्म माहिती नाही. याच्यामध्ये आपल्याला एक टेक्निक याच्यामध्ये घ्यावं लागतं. अवोगाड्रोज नंबरचं प्रिन्सिपल याच्यामध्ये यूज करून याच्यामध्ये पहा, नंबर ऑफ atoms n is equal to mass multiplied by Avogadro's number divided by mass number असं आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. आता यालाच n डिवाइडेड बाय व्हॉल्यूम जर मी केलं तर हे स्मॉल n येते. हे मास इंटू अवोगाड्रोज नंबर डिवाइडेड बाय मास नंबर आणि इथं व्हॉल्यूम असं घेता येईल. मास अपॉन व्हॉल्यूम याला मी डेन्सिटी घेतो मल्टिप्लाइड बाय अवोगाड्रोज नंबर डिवाइडेड बाय मास नंबर असं घेता येईल. त्याच्यामध्ये n इक्वल टू डेन्सिटी दिलेली आहे 8990, अवोगाड्रोज नंबर 6 into 10 to the power of 26 घ्यावं लागेल, कारण इथं मास जे दिलेला आहे किलोग्राम मध्ये आहे. ग्रॅम मध्ये असतं तर 6 into 10 to the power 23 घेतलं असतं. इथं मास पर युनिट व्हॉल्यूम ही डेन्सिटी किलोग्राम पर मीटर क्यूब आहे. म्हणून या केस मध्ये आपण अवोगाड्रोज नंबर 6 into 10 to the power of 26 ठेवला, त्याला डिवाइडेड बाय 63.5. तर ही व्हॅल्यू याच्यात ठेवून द्या आणि ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आपल्याला काढता येईल. Vd इज इक्वल टू I याच्यामध्ये 1.34 डिवाइडेड बाय A1 आहे 10 to the power of -6 हे 8.96 10 to the power त्याच्यामध्ये हे 29 into 63.5 असा भाग आहे. 63.5. याच केस मध्ये ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आपण काढत असताना त्याच्यामध्ये आपण इथे करंट ठेवला, ही व्हॅल्यू ma ची आली. इथे इलेक्ट्रॉनिक चार्ज 1.6 10 to the power -19 असं सुद्धा ठेवून द्या. हे जर आपण शॉर्ट मध्ये सोडवायचा प्रयत्न केला तर Vd इज इक्वल टू याच केस मध्ये 1.34 into 63.5 याला अप्रॉक्सिमेटली असं घ्या, हे 1696 हे 9.6 याला अप्रॉक्सिमेटली 9 असं घ्या 10 to the power याच्यामध्ये 19 6 25 प्लस 4 असेल. तर Vd अप्रॉक्सिमेटली याच्यामध्ये जर सोडवला तर हे पहा, हे 9 into 9 हे 81 82 85 च्या आसपास जरी आलो तर ह्या भाग सुद्धा तेवढाच येईल. 1 into 10 to the power -4 त्याचा 0.1 मिलीमीटर पर सेकंद अप्रॉक्सिमेटली आन्सर याच्यामध्ये ड्रिफ्ट व्हेलॉसिटी Vd आपण काढू शकतो. तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी 0.1 मिलीमीटर पर सेकंद या केस मध्ये आपण इथं फाइंड आउट केलेलं आहे. तर हा एक्झाम्पल आपण याच्यात वर्कआउट केलाय. परत एकदा याच्यामध्ये पहा काय काय दिलेलं होतं. एक कॉपर वायर आहे, कॉपर वायरचं क्रॉस सेक्शन 1 मिलीमीटर स्क्वेअर आहे, त्याच्यातून फ्लो होणारा करंट 1.34 आहे. कॉपरची डेन्सिटी दिली आहे, त्याचा आपल्याला मास नंबर दिला आणि आपल्याला असं सांगितलंय की कॉपरच्या प्रत्येक ॲटम मधून एक इलेक्ट्रॉन करंट कंडक्शन साठी कॉन्ट्रीब्यूट करतो. फाइंड इट्स ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. बेसिक रिलेशन J इक्वल टू n Vd into E. Vd बरोबर हे रिलेशन आपण पाहिलं. याच्यामध्ये I आपल्याला माहिती आहे, A माहिती आहे, E माहिती आहे, पण हे स्मॉल n आपण याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम असं म्हणतो. कॉपरची डेन्सिटी मास नंबर आपल्याला दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला त्याच्यातला ॲटमची संख्या काढायची आणि एका ॲटमला एक एवढा इलेक्ट्रॉन याच्यामधलं कॉन्ट्रीब्युशन घ्यायचं आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इनसाइड द कॉपर काढण्यासाठी आपण त्याच्यामध्ये अवोगाड्रोज प्रिन्सिपल प्रमाणे नंबर ऑफ ॲटम्स काढायचे असतील तर मास मल्टिप्लाइड बाय अवोगाड्रोज नंबर डिवाइडेड बाय मास नंबर असं रिलेशन घ्यायचं. त्याच्यात नंबर ऑफ
इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम काढायचं तर व्हॉल्यूमने मी याला डिवाइड केलं. हे म्हणजे डेन्सिटी अवॉगाड्रो नंबर डिवाइडेड बाय याच्यामध्ये मास नंबर या व्हॅल्यूज ठेवून जाईल n मिळालं. n ची किंमत याच्यामध्ये ठेवा. हे रिलेशन जर आपण वर्कआउट केलं आणि याच्यात व्हीडी ची व्हॅल्यू काढली तर दॅट गिव्ह द 0.1 मिलीमीटर पर सेकंड. 0.1 मिलीमीटर पर सेकंड. 0.1 मिलीमीटर पर सेकंड. तर हे एक एक्झाम्पल आपण याच्यामध्ये वर्कआउट केलंय. तर हे एक एक्झाम्पल आपण याच्यात पाहिल्यानंतर पुढे एक एक्झाम्पल आपण याच्यामध्ये पाहायचं आहे. ते असं याच्यामध्ये पहा, current through wire decreases. Current through wire decreases from 4 ampere to 0 in time 5 seconds. 5 सेकंद मध्ये एका वायर मधून फ्लो होणारा करंट 4 एम्पियर टू 0 असा होतोय. तर कॅल्क्युलेट द चार्ज फ्लोइंग थ्रू द वायर असं म्हटलंय. तर सरळ आहे. तर याच्यामध्ये पहा आय किंवा डेल्टा आय असं आपण घेऊ. डेल्टा आय इज इक्वल टू याच्यामध्ये डेल्टा क्यू डिवाइडेड बाय टाइम टी असं घेता येईल. तर डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा आय इंटू टी असं घेता येतं. डेल्टा आय चेंज इन करंट त्याचा फ्लो इंटू टाइम. याच्यामध्ये याच केस मध्ये जर आपण पाहिलं तर करंट थ्रू द वायर डिक्रीजेस फ्रॉम 4 एम्पियर टू 0 in 5 seconds. Calculate the charge flown through the wire during this time interval असं म्हटलंय. तर याच्यामध्ये सुरुवातीचा करंट 4 एम्पियर आहे, नंतरचा करंट 0 एम्पियर आहे. तर याच्यामध्ये 4 इंटू याच्यामध्ये जर आपण 5 घेतलं तर दॅट गिव्स 20 कुलोम असं आपण घेऊ शकतो. 20 कुलोम असा भाग आहे. 20 कुलोम. हा एक भाग आपण याच्यामध्ये पाहिला. आणि हे दुसरा एक्झाम्पल पाहिल्यानंतर आणखी एक एक्झाम्पल याच्यामध्ये वर्कआउट करू. ते असं थर्ड पुढचा एक्झाम्पल आपण याच्याच रिलेटेड याच्यामध्ये पाहायचा आहे. ते असं आहे पुढचा एक्झाम्पल. आणि इलेक्ट्रॉन मूव्ह इन अ सर्कल ऑफ रेडियस. एक इलेक्ट्रॉन आहे तो एका सर्क्युलर पाथनं रिव्हॉल्व होत आहे. त्याचं रेडियस 10 सेंटीमीटर आहे. हा इलेक्ट्रॉन आहे. याच्यामध्ये 10 सेंटीमीटर रेडियस आहे. याची स्पीड दिलेली आहे 5 into 10 to the power 6 मीटर पर सेकंड. फाइंड द इलेक्ट्रिक करंट at a point on the circle. आपण याच्यात इलेक्ट्रिक करंट काढायचं. बघा एखादा चार्ज आहे तो सर्क्युलर पाथने रिव्हॉल्व होत असेल, त्याच्या रोटेशनल मोशनमुळे त्या सर्क्युलर पाथच्या अलांमध्ये सेटअप होणारा करंट साठी फॉर्म्युला आपण पाहिला. I is equal to QV divided by 2πr रेडिएशन आपण. इथं चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉनिक चार्ज 1.6 10 to the power of -90 5 into 10 to the power of 6 divided by 2 pi 10 centimeter 10 into 10 to the power of -2. याच्यामध्ये 8 into 10 to the power मायनस याच्यामध्ये पहा इथं जर आपण घेतलं तर 8 into 10 to the power of -14 divided by 2 pi -14 असेल. याच्यामध्येच -13 divided by 2 pi into 10 to the power -1 4 divided by pi 10 to the power of -12. हे जे पायचा रेसिप्रोकल 0.3183 घेता येतो into 4 10 to the power of -12 approximately 1.2 10 to the power of -12 ampere असेल. 1.2 10 to the power of -12 ampere असेल. तर आतापर्यंत आपण डिस्कस केलेला जो भाग आहे त्याच्यावर
रिलेटेड काही एक्झाम्पल सुद्धा आपण डिस्कस केलेला आहे. तर आज या पहिल्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबू. तर याच चॅप्टरवर आधारित आणखी 2 लेक्चर जर आपण घेतले तर एक शॉर्ट रिव्हिजन आपणाला या टॉपिकचं या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देता येईल, ज्याचं बेनिफिट नक्की जे रिपीटर्स मुलं आहेत किंवा नीटची एक्झाम देणारे जे मुलं आहेत, जेईची एक्झाम देणारे मुलं आहेत किंवा CETची एक्झाम देणारे मुलं आहेत त्यांना नक्की त्याचं बेनिफिट होईल. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.